आता आपण शनिवार वाड्याहून डायरेक्ट जात आहोत सिंहगड. आता इथून 30 किलोमीटर आहे. काढतोय व्हिडिओ जरा युट्यूबला टाकायला. हा हा तुमचं नाव काय सांगा. हा नाव तुमचं पण काढू आपण. काढा काढा का असते सांगा बघ नाव काय तुमचं. अहो सांगा सांगा काय अहो नाही सांगा 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 काय झालं आपलं चौघ्या. अरे मी रिक्षावाला आहे. तुला सोडायला चाललो तिथे सोडून माघारी येणार. तर मामानं आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे. इथून मामा आता सोडतो म्हणजे आम्हाला सिंहगडला. रिक्षानं जातो 30 किलोमीटर आहे. असं पण बसनं खूप वेळ लागतो आणि पुढच्या आणि दुसरं रायगडला पण जायचं आम्ही दुसऱ्या दिवशी. त्याच्यामुळे आम्ही आता जाईल असं. मामा धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. पार्क आहे पार्क. योगा कर्म रिअल रिच काय ते. खडक वासला धरण ना. पुढे बघा की 8.6 किलोमीटर आहे. आपल्या ह्याच्यात लावलं ना डायरेक्ट वरच 30 किलोमीटर असं दाखवलं. डायरेक्ट 30 किलोमीटर दाखवलेलं आपल्याला. दर द्या बॅग. किती वाजले आता. 4:30. किती वेळ गेला मग काय तरी 1 तास जास्त गेली. आता तुम्हाला जाताना जाते टाइम. कधी फोन कर. येतो काका. येतो मी. या सावकाश जावा समजून जावा व्यवस्थित. चल. तर आता आम्ही जात आहोत गडावर. खाली आम्ही थांबलो होतो. रिक्षावाल्या मामानं आम्हाला खाली सोडलं. मामा म्हणले आता ह्याच्यावर मी येऊ शकत नाही. आणि तिथं साईडला होती एक जीपवाला म्हणला 2 जण असल्यामुळे तुम्हाला 1700 रुपये द्यावा लागतील. आणि आम्ही 2 जण 1700 रुपये म्हणतात. चालत 8 किलोमीटर जायला तयार झालेलो होतो. पण एक मामा म्हणला तुम्हाला गाडी देतो मी. टू व्हीलर गाडी देतो मला. वर नीट हळू जावा आणि जास्त पैसे सांगितले होते चालत जायल्यामुळे मामानं अडवून परत वापस जरा पैसे कमी करून आता आम्हाला गाडी दिली. आम्ही आता वर जायलो गडावर. नजारा तुम्ही बघू शकताय कसा आहे. आता आम्हाला जायला सध्या टायमिंग झालेला आहे 5 वाजलेले आहेत. आणि मामाची एक अट आहे की ही गाडी 30च्या वर गेली नाही पाहिजे. कारण गाडी 30च्या वर गेली की गाडी बंद पडते असं मामाचं म्हणणं आहे. बघू आता काय होते. वर आणि आपण आणि 5 ते 7 किलोमीटर खाली 7 किलोमीटर तर कमीत कमी पुढले रस्ता काढते. शॉर्टकट आपण मारला नसता लवकर आलो असतो. लवकर आलो असतो तर मला आपल्या यायला उशीर झाला. गडबड झाली नियोजन मध्ये. गडावर घेऊन जायची सेड बघ. मजा ही आ गया भाई. पुढे अपघाती क्षेत्र आहे. वाहने सावकाश
चालवा, गाडीची स्पीड बघा आणि किती सावकाश चालवायची. सगळे लोक गेले पुढे लागा. या मामानं म्हणलं नसतं 30 चालवा तर आपण बी गेलो असतो. आयला हा माणसं बी भेटते रे बाबा असले डायरेक्ट आता रायगड. काय म्हणले होते बघू काय होते. अरे गाडी कशी चढू वर पैसे वर नाही. आता स्पीड मध्ये गाडी आली 20-25 गाडी. मामा मामामुळे लॅब दावायलो. 8 किलोमीटर गरम होणार परत गरम होत असते का तर लॉजिक बघून माझं नाळा. ब्रो एन्जॉय फुल एन्जॉय एन्जॉय चल रहा है मस्ती में क्योंकि भाई आया है मस्ती में. पण अपघाती वळता पण जरा अपघात आमचा होऊ शकत नाही. बोर्ड काढून टाका 30च्या स्पीड कोणाचा अपघात होते. पुढून गाडी यायला पाहिजे ना अंगावर. की वर जायचं आपल्याला अनेक हो पुढे दरड कोसळण्याची शक्यता. अरे सिंहगडावरचा जाताना नाद करते काय नाद करते काय यायलाच लागतंय. मी घेतो ना आम्ही आता आलेलो आहेत पायथ्याला सिंहगडाच्या. तर आम्ही आता जातो गडावर. अप्पा इथे रेंज नसते हो अप्पा. पहिला गड तो सिंहगड चालवला बाबा आपण सगळ्यात डेंजर भारी गड नंबर 1. हरिहरगडला जायचं पाऊस. वा ज्यादा मस्ती आगे गई तेरे को. तोफखाना चल बघून येऊ.
तर आता आपण जात आहोत तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे. कसा द्यावा भाऊ एक्सपिरियन्स? नंबर 1. सगळेजण या. तर इथे आहे कोंढाणेश्वर मंदिर. हो तिथं समोर आहे मालुसरे स्मारक. तर आता आम्ही तानाजी मालुसरेच्या समाधी दर्शन घेतलेलं आहे आणि आपण आता निघालो कोंढाणेश्वर मंदिराकडे. बापरे काय व्ह्यू आहे रे. कसे बांधले असतील हे गड किल्ले आधी असताना. काय मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इथं आहे कोंढाणेश्वर मंदिर. म्हणजे यादवांच्या कुलदेवताचे शंकराचे मंदिर होय. रोड पुढे जातो म्हणजे चल बरं. घेऊ की आपण. अरे काय इकडे ती पोरं कुठे गेले रे? ती डोंगरावर गेली वाटतं ना पोरं द्या. कुठून गेली ती? अरे ती नाही रे आत्ताची वर गेलेली इकडून. खाली गेली काय? सिंहगडावरचा सगळ्यात सुंदर असा व्ह्यू. कॅमेऱ्यात पण दिसत नसेल पण समोर डोळ्याला एकदम नंबर 1 दिसणारा व्ह्यू आहे. ये इकडे. बापरे काय रे विषय. तिकडे जाऊ म्हणाले तिथेच कपडे बदलून येऊ. गोव्याला जाण्यापेक्षा आम्ही दोघांनी जी आमचा प्लॅन ठरवला होता रायगडला यायचा किंवा सिंहगडला जायचा ती आम्हाला आमच्या आता मनापासून वाटत आहे की ती सगळ्यात भारी प्लॅन होता आमचा. काय म्हणणार देवदास? बरोबर आहे. नंबर 1. आणि तीच आमची ट्रिप आम्ही फक्त 2 जण मिळून एन्जॉय करतोय. पावसाळ्यात भारी दिसत रे. आता तर काय कमी दिसायला का भारी. गोल्डन हावर मध्ये आलो आपण. गोल्डन हावर कसला व्ह्यू आहे भारी. तर हा आहे सिंहगडावरील तानाजी कडा.
कलावंती बुरुज. सगळ्यात उंच कडा आहे. तर आता आम्ही आहोत तानाजी कड्यावर. सिंहगडावरचा सगळ्यात उंच कडा आहे तो कोंढाणा सिंहगड. आता बुळजाकडे चाललेलो आहोत. समोर नदी दरम्यान 5ला वर आलतो. कपडे बिपडे बदलून आता आम्ही जायलो, कारण आता ती कपडे जरा म्हणजे आता ह्याच्यानंतरचा व्लॉग जो असेल तर आपला पुरंदर साठी असेल. आणि आता वाजले 7. सनसेट पण पूर्ण झालेला आहे इथलं. आणि आम्ही आमच्या डोळ्यातून म्हणजे एक स्वर्गच बघितलेला आहे पूर्ण. आज आम्ही सनसेट होस्तोर, सूर्य मावळस्तोर आम्ही इथं थांबलेलो होतो खास बघण्यासाठी. आणि तो आम्ही आज बघितलेला आहे ना. आता आमचं पूर्ण झालेलं आहे बघून. आता 7 वाजले तर आम्ही निघालो खाली पुरंदर रायगडच्या ब्लॉग साठी. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता पुरंदर आणि रायगड. बाय. पुरंदर तालुक्यात बंद केले तुम्हाला काय तुम्ही म्हणलो बघायला जायचे. मिलिटरीच्या ताब्यात येतो किल्ला. तिथं सोडत नाहीत. तर दादाने सांगितल्याप्रमाणे आम्ही जे ऐकलं त्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही आता इथून डायरेक्ट जाणार रायगडकडे. तर आम्ही डायरेक्ट रायगडकडे निघालो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया ह्याच व्हिडिओच्या पार्ट 3 मध्ये.